रिव्ह्यू घेवपा खातीर एक्सपर्ट कमिटीक आमी मिटींग घेवपाक लायिल्ली. एक्सपर्ट कमिटीच्या काही सजेशन्सा उपरांत येता त्या सोमार दीस परत एकदा टास्क फोर्सची मिटींग जातली. वाडत्यो केसीस जर लक्षांत घेत जाल्यार आमकां काही स्ट्रिक्ट डिसिजन्स जी आसा ही घेवची पडटली. ताज्या खातीर कंटिन्युअसली एडमिनिस्ट्रेशना कडेन रिव्ह्यू घेवप, एके सायडींतल्यान हेल्थ डिपार्टमेंट आनी दुसरे सायडींतल्यान एडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंट्स, कलेक्टर, होम डिपार्टमेंट्स हांच्या कडल्यान कंटिन्युअसली रिव्ह्यू घेवप सुरू आसा. गोंयांत फेस्टीव सिजन असल्या कारणान म्हणजे 31 डिसेंबर पर्यंत मॅक्झिमम टुरिस्ट आनी गोंयांतलो टुरिस्ट बिझनस हो खूब मोठ्या प्रमाणात जाता. हे सगळें कन्सिडर करून आमकां जर कडक डिसिजन्स घेवपाची जाली आसत जाल्यार 3 तारखेच्या टास्क फोर्साच्या मिटिंगेच्या उपरांत आनी केसीस जर अशाच प्रमाणात वाडत रावल्यो आसत जाल्यार कडक डिसिजन्स जी आसा ही 3 तारखेच्या उपरांत घेतली वयतली. तोपर्यंत वेगवेगळे सिच्युएशन्स कशा पद्दतीत केसीस वाडटा आनी कितें हाजेर कंटिन्युअसली आमी पुराय एडमिनिस्ट्रेशन, हेल्थ डिपार्टमेंट आनी कलेक्टर, पुलीस डिपार्टमेंट हे पुराय रिव्ह्यू डेली घेत आसा. आमी अकॉर्डिंग टू द एक्सपर्ट कमिटी तांच्यांनी दिल्ल्या हाज्या प्रमाणे एक म्हणजे 94% सेकंड डोस वॅक्सिनेशन जो आसा पुराय जाल्लो आसा. जे 6% लोकांनी जो सेकंड डोस वॅक्सिनेशन घेवंक ना तांच्यांनी जाता तितके बेगीन सेकंड डोस वॅक्सिनेशन घेवपाक जाय. इन फ्युचर जर तेंच्यांनी 100% वॅक्सिनेशन म्हणजे जेणी कोणी वॅक्सिनेशन घेवंक ना ताजे बाबतीतूय बी टास्क फोर्साच्या कमिटीत डिस्कशन्स जातले. ताजेर निर्णय कितें घेवचो म्हणजे पब्लिकान अशा पद्दतीन डबल डोस वॅक्सिनेशनची सर्टिफिकेट चेरूय विचार करपाची गरज आसा, कारण उरलेले 6% लोक खूपच डिले करीत आसा वॅक्सिनेशन घेवपा खातीर. आमी फॉर 15 to 18 इयर एज ग्रुप वॅक्सिनेशनाच्या खातीर 3 तारखेच्यान कोवॅक्सिन जे आसा हे अवेलेबल गव्हर्मेंट ऑफ इंडिया आमकां करपाचें आसा. 1 तारखेच्यान तेजें ऑनलायन रजिस्ट्रेशन सुरवात जातलें आनी 15 ते 18 वयोगटा खातीर त्या खातीर हेल्थ डिपार्टमेंटाचें फुल्ली प्रिपेरेशन चालू आसा, फुल्ली प्रिपेरेशन जाल्लें आसा. आनी 1 तारखेच्यान जर तो पोर्टलाचेर रजिस्ट्रेशन सुरू जावन आमची तयारी म्हणजे फॉर 15 to 18 हे एज ग्रुपा खातीर जाल्ली आसा. फॉर 10th जानेवारीच्यान बुस्टर डोस फॉर द फ्रंटलायन वर्कर्स आनी हेल्थ वर्कर्स हाज्या खातीर 10 जानेवारीच्यान बुस्टर डोस दिवपाक सुरवात जातलो. ताज्या खातीर सगळे बुस्टर डोस दिवपाची तयारी जी आसा ही पुराय कंप्लीट केल्ली आसा. हे रिगार्डींग द वॅक्सिनेशन. दुसरे बाबतींत आमी ह्या काही एक्सपर्ट कमिटीन इन फ्युचर जर आमकां पॉझिटिव्हिटी रेट वाडत गेलो आसत जाल्यार तांच्यांनी कर्फ्यूच्या बाबतींत सजेशन्स दिल्या. पण हाचो सगळो निर्णय हो शक्यतो म्हणजे फुडल्या सोमारच्या मिटिंगेन, टास्क फोर्साच्या मिटिंगेन टोटल रिव्ह्यू केल्या उपरांत फुडल्या सोमारा उपरांत कडक डिसिजन्स घेवची पडली आसत जाल्यार ती घेवपाक शकता. ओमिक्रॉन हो नवीन व्हायरस टेस्ट करपा खातीर जुनोम सिक्वेन्सिंग फॅसिलिटीज GMC आनी DHS हांगा आमी अवेलेबल करपाचे आसा. ते जुनोम सिक्वेन्सिंग फॅसिलिटीज आतां पर्यंत आमकां टेस्ट करपा खातीर पुण्याक व्हायरोलॉजी लॅबांत धाडचें पडटा. एका रिपोर्टा खातीर जवळपास आमकां 15 ते 20 दीस रावचें पडटा. ते करता आसतना आमच्या कडेन जेटिगो US कंपनीन एक मशीन हो फ्री ऑफ कॉस्ट आनी ताच्या खातीर लागपी टोटल एका वर्साचें टेस्टींग केस तेंच्यांनी दिवपाचें प्रॉमीस केला. DHS खातीर जेटिगो नांवाच्या US कंपनीन हें मशीन आमकां थोड्या दिसां भितर अवेलेबलूय करून दितले. ताच्या खातीर लागपी टोटल टेस्टींग फॅसिलिटीज ही आमकां फ्री ऑफ कॉस्ट पुराय 1 वर्सा खातीर दितले. म्हणजे आमी एसजीन ही टेस्ट एट प्रेझेंटूय आमी करता आनी जर ती पॉझिटिव्ह एसजीन टेस्ट मेळ्ळी म्हणजे आतां रुटीन टेस्ट RT-PCR करता ताच्या व्यतिरिक्त अजुनूय टेस्ट करपाक सुरवात केला. ती टेस्ट जर पॉझिटिव्ह मेळ्ळी आसत जाल्यार तो ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आसता अशें ना. एसजीन ही टेस्ट जर नेगेटिव्ह मेळत जाल्यार तो पॉझिटिव्ह आसूं शकता. म्हणून एअरपोर्टाचेर अशें कंटिन्युअसली जे ट्रॅव्हलर्स आसात वेगवेगळ्या कंट्रींतून येवपी हांच्या खातीर ही एसजीन टेस्ट आमी करपाक सुरवात केल्ली आसा. विशेश करून आतां पर्यंत एक ओमिक्रॉनची केस मेळ्ळ्या. आमकां आज ज्यो केसीस वाडलेल्यो मेळ्ळ्या ह्यो विशेश करून एका वॅडिंगा खातीर, ज्या वॅडिंगाक गेस्ट लंडन आनी जर्मनी हांगासले गेस्ट ह्या वॅडिंगा खातीर आशिल्ले
आणि त्याच वेडिंगाचे म्हणजे इन वन दोन वेडिंग्स हांच्यो खूब मोठ्या प्रमाणात क्लस्टर्स सापडल्या. त्या खातीर लग्नाच्या बाबतींत आमकां प्रिकॉशन्स म्हाका दिसता घेवची पडटली आनी ताकाच लागून त्या क्लस्टरांतल्यानूच केसीस ह्यो चड प्रमाणांत मेळ्ळ्या. टेस्टिंग फेसिलिटीज आमी खूब मोठ्या प्रमाणांत वाडोवपाक सांगला. त्या खातीर जेका कोणाक फ्लू लायक सिमटम्स किंवा हेडेक बॉडी एक जोर येता तेंच्यांनी आपल्या लागच्या PHCचेर वचून टेस्ट करून घेवच्यो. आज जवळपास 3000 टेस्टिंग केला. 4.03 पॉझिटिव्हिटी रेट आसा. काल फक्त 1678 टेस्टिंग जाल्ले, 3.99 आशिल्ले. लंडनच्यान कालची जी फ्लायट आयला तेजेर 4 पॉझिटिव्ह मेळ्ळा. इट इज नॉट अ ओमिक्रॉन पॉझिटिव्ह. शारजाच्यान आयला तितून 1 पॉझिटिव्ह मेळ्ळा. पण हांच्या सगळ्या जाणांक आमी आयसोलेशनान दवरपाक लायले. 8 दिसाच्या उपरांत तेंची टेस्ट रिपीट करता आनी परत एकदां तांकां तेंची ओमिक्रॉन टेस्टिंगा खातीर तांकां पणजे धाडले वता. आमकां विशेश करून मास्क परत एकदां कंपल्सरी वापरप हें गरजेचें आसा. सगळ्यांनी गॅदरिंग्स म्हाका दिसता एवॉयड करपाची गरज आसा. म्हजी रिक्वेस्ट स्पेशली फॉर द टुरिस्ट ऑल्सो, कारण टुरिस्ट आनी खूब मोठ्या प्रमाणांत गोंयांत आसलेल्या कारणान सगळ्या हॉटेलियर्स आनी हांच्यांनी कोवीड नॉर्म्स फॉलो करचे. गॅदरींग खूब मोठ्या प्रमाणांत AC हितूर करचें न्ही. शक्यतो ओपन हेतूंतल्यान आमची पार्टी आनी बाकीचे ताजेरूय बी तेंच्यांनी रेस्ट्रिक्शन्स दवरची अशें म्हाका दिसता. आनी ताजेर जाय वेळ पडलो जाल्यार फुडल्या सोमाराच्या उपरांत स्ट्रिक्ट एक्शन्स जी आसा ही घेवपाची सरकाराची तयारी आसतली. आतां पर्यंत आमी त्या खातीर फक्त अलर्ट केल्या. आमकां एकदम डिस्टर्ब करपा नाका, कारण टुरिजम बिजनस आनी ह्या फावटी पूर्णता डिस्टर्ब करपाचो ना. पण त्या खातीर प्रायर म्हणजे आज वार मंगळार आसा, फुडल्या 4-5 दिसां पयलींच प्रायर म्हणजे अश्योच जर पॉझिटिव्हिटी रेट वाडत गेलो आसत जाल्यार सरकाराक आमकां खबरदारी म्हणून बाकीच्यो सगळ्यो मेजर्स घेवचे पडटले. आमी रुटीन आमचे वायरोलॉजी डिपार्टमेंट स्टडी करता त्या प्रमाणे म्हणजे इट इज इन टच विथ द एम्स एंड इन टच विथ द ऑल अदर सुपर स्पेशलिटी. ओमिक्रॉन हो मायल्ड व्हायरस आसा म्हणल्यार तेजे हॉस्पिटलायज जावचे चड लोकांक पडना, म्हणजे ताका सकाळी कॉम्प्लिकेशन चड वाडना. बट ओमिक्रॉन व्हायरसाचो स्पिडीत दुसऱ्याक रिकवरी जावपाचें जें आसा हे खूब चान्सीस आसा. पण तरी सुद्दां हॉस्पिटलायज जावचें पडना. घरा कडेन उरल्या उपरांत सुद्दां तो मनीस ट्रीट जावपाक शकता. बट तेजी पॉझिटिव्हिटी ही खूब स्पिडीत वाडटा. म्हणून तर आमकां ताजी काळजी घेवपाक जाय. चडांत चड आमकां गर्दी आनी बाकीच्या ठिकाणी आमकां प्रिकॉशन्स घेवची पडटली. आमी बाकीचे हेल्थ डिपार्टमेंट आपल्यो सगळ्यो हेल्थ कॅअर फेसिलिटीज आनी इन्फ्रास्ट्रक्चर आमच्या सुपर स्पेशलिटी, गोवा मेडिकल कॉलेज, बाकीचे डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल्स आनी ह्युमन रिसोर्स ह्या बाबतींत सगळे ट्रेन फेसिलिटीज एवेलेबल आसा. वी आर रेडी वीथ युअर ICU ऑल्सो. पण आतां पर्यंत पॉझिटिव्ह जाल्ले पेशंट हे असिम्टोमॅटीक आसा. म्हणजे आतांय पॉझिटिव्ह पेशंट्स जे मेळ्ळ्या असिम्टोमॅटीक आसा. मॅक्झिमम पेशंट्स हे आपल्या घरात कडेन रावप प्रिफर करता. त्या खातीर म्हणजे जर कोणी अशा पेशंटाच्या संपर्कात आयला आसत, जो कोण पॉझिटिव्ह आयला आसत जाल्यार तेणी पटकन आपल्याक आयसोलेशन करून घेवचो. परत एकदां आमी आमचे कॉल सेंटर सिस्टम हे सुरू करपाचें आसा, जेणे करून कॉलिंग करून तेंच्या संपर्कात दवरप गरजेचें. आमकां विशेश करून जे फॉरेनर्स गोंयांत अप्रॉक्सिमेटली 3500 फॉरेनर्स ॲट प्रेझेंट गोंयांत आसात की जेंकां सेकंड टेस्टिंगाची गरज आशिल्ली. त्या खातीर टुरिजमांतल्या स्टेक होल्डर्सांनी तांकां सेकंड टेस्टिंग करपा खातीर धाडचें, जेणे करून ते सेकंड टेस्टिंग जे आसा हे करपाक शकतले. आमकां बाकीच्या बाबतींत आमी रुटीनली म्हणजे बाकीच्या स्टेटींनी थोडे कडेन नायट कर्फ्यूज लायल्या, थोडे कडेन रेस्ट्रिक्शन स्ट्रिक्ट केल्या. त्या खातीर आमकां स्टेटींत म्हाका दिसता टेस्टिंग खूब मोठ्या प्रमाणांत वाडोवपाचें आमी डिसायड केलां. आनी चडांत चड लोकांनी एक आपलो 100% वॅक्सिनेशन पुराय करचें. जेका 18 वर्सां आतांय कंप्लीट जालां तेणी फर्स्ट डोस सेकंड डोस घेवचो. ओन्ली द सोल्युशन इज अ वॅक्सिनेशन. कारण आतां पर्यंत अनुभवाच्या हेच्यानुसार ज्याणे वॅक्सिनेशन घेतलां ताका ओमिक्रॉन नांवाचो नवीन परत जरी कोवीड जाला असो सुद्दां आसत जाल्यार ताका कॉम्प्लिकेशन्स खूब मोठ्या प्रमाणांत जायना. त्या खातीर 100% वॅक्सिनेशन हें सोल्युशन आसा. त्या सगळ्यांनी वॅक्सिनेशन घेवचें. थँक्यू.
नीट जातली. रिस्क घेता असं वाटत नाही का बाकीच्या सगळीकडे नाईट कर्फ्यू आहे, प्रतिबंध आहे, तिकडनं सगळे लोक गोव्यात येतात सेलिब्रेट करायला, मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तुम्ही जेवढं लेट कराल तेवढं वेळ हातातनं निघून जाईल असं वाटत नाही का? आम्ही सगळ्या जाणांनी प्रोटोकॉल आणि नॉर्म्स हो फॉलो करपा खातीर पुलीस डिपार्टमेंट, टुरिजम डिपार्टमेंट, कलेक्टर डिपार्टमेंट हे नॉर्म्स फॉलो करपा खातीर सगळ्यांक स्ट्रिक्टली जे आसा हे लायतले. ताज्या खातीर आमकां शेवटी बींग अ टुरिस्टीक स्टेट, टुरिजम बिजनस स्टेट, रोखडोच आमी दुसरे दीस डिसिजन घेतलो असो निर्णय जावपाक शकना. आमकां थोडोसो टायम जो आसा हो सगळ्यांक दिवचो पडटलो. त्या खातीरच आमचें म्हणणें आसा की जर पॉझिटिव्हिटी रेट सगळ्या म्हणजे जे गोंयांत येवपी ट्युरिस्ट आसा हांच्यांनी प्रिकॉशन्स घेवपी, टुरिजम इंडस्ट्रींतल्या सगळ्या स्टेक होल्डर्सांनी हांच्यांनी प्रिकॉशन्स घेवची. आतां जर आमी पळयत जाल्यार केसीस मॅक्झिमम ज्यो आसा ह्यो वेडिंग ज्या ज्या जाग्यार जाल्या आनी ज्या जाग्यार फॉरेनर्सच्यान फॉरेन कंट्रींतल्यान आयिल्ले लोक इनवॉल्व जाल्या थंयसरूच. त्या खातीर म्हजी समेस्त गोंयकारांक रिक्वेस्ट आसा, ज्या ज्या जाग्यार अशे फॉरेन कंट्रींतल्यान लोक आयिल्ले आसा तांकां रिक्वेस्ट करचें तुमी आयसोलेशनान रावात म्हणून. तांच्या बरोबर खंयचीच पार्टी किंवा तांच्या बरोबर खंयचेच फंक्शन जें आसा हें आतांच्या घडीक तरी निदान तेंचो क्वॉरंटायन पिरियड सोंपासर तांकां एटेंड करचें न्ही. आमी जर प्रिकॉशन्स घेतली आसत जाल्यार खूब मोठ्या प्रमाणांत आमी ह्या व्हायरसा पासून सांबाळपाक शकता. हांवें सांगलां की आमी आमचो एडमिनिस्ट्रेशनाक प्रोटोकॉल्स जे आसा हे करपाक लायला. 18 जो गव्हर्मेंट ऑफ इंडियाची गायडलायन आसा तेज्या प्रमाणे वॅक्सिनेशन हे दिलें वयतलें. जर ते घेयना जाल्यार कंपल्शन करपाचो सरकाराचो विचार आसा उरलेल्यांनी, कारण 6% उरलेल्या लोकांनी 100% वॅक्सिनेशन जो आसा हें घेवप गरजेचें आसा. आमकां अदरवायज ते बाकीच्या लिंक करचें पडटलें बाकीच्या सगळ्या गोश्टी खातीर आनी वॅक्सिनेशन कंप्लीट करचें पडटलें. चौकशी होते, एअरपोर्टवर टेस्टिंग होतं, त्याच्या व्यतिरिक्त रेल्वे स्टेशन आहे, चेकपोस्ट आहे, तिकडे काय टेस्टिंग होणार आहे की नाही? कारण बाकीच्या ठिकाणाला लोक येणार भरपूर आहे. एअरपोर्ट सोडलं तर बाकी कुठे टेस्ट होत नाही ना, मग ती रिस्क नाही का? अजून आमी बाकीच्या स्टेटींतल्यान जर कंपल्सरी करपाक लागले जाल्यार परत एकदां म्हणजे सिच्युएशन जी आसा ही टेन्स सिच्युएशन क्रिएट जातली. त्या खातीर आतांच्या घडीक प्रिकॉशन्स घेवप हें गरजेचें आसा. सगळ्यांनी म्हाका दिसता प्रिकॉशन्स घेतले आसत जाल्यार हाजें सोल्युशन येवपाक शकता. थँक्यू. हय, बुस्टर सेम रूल फॉलो करतले. थँक्यू. बुस्टर डोस जो आसा हो पयलीं तेंच्यांनी आमी फ्रंटलायन वर्कर आनी हेल्थ वर्कर म्हटलां. त्या खातीर ऑल एज ग्रुप बुस्टर आमी जेंच्यांनी वॅक्सिनेशन पयलीं घेतलां तेंच्या खातीर आसा. इट इज द सेम थिंग, इट इज अ व्हायरस. तो तर म्हणजे फक्त इतकेंच आसा की रिस्क कमी आसा फाटल्याच्या पेक्षा. थँक्यू.